काशी वाराणसी जे हिंदू धर्माचं पवित्र तीर्थक्षेत्र आहे, जिथे शिवजींचा वास आहे, जिथे विष्णू भगवानांचा वास आहे, आणि ह्याच काशीमध्ये एक चर्चेचा मुद्दा पूर्ण भारतात विरोध होतोय त्याचा, तो म्हणजे मणिकर्णिका घाट। मैं तो नहीं हूँ इंसानों में, बिकता हूँ मैं तो। याच मणिकर्णिका घाटावर विष्णू भगवानचा कानातला मणी पडलेला होता, म्हणून याला मणिकर्णिका घाट म्हणतात। आणि या मणिकर्णिका घाटावर रोजचे हजारो चितांचे दहन होते। तिथे असं म्हटलं जातं की तिथली चिता विझतच नाही म्हणे। तिथे प्रत्येक माणसाला वाटतं की माझी चितेचं दहन इथे वाराणसीमध्ये व्हावं, तेही मणिकर्णिका घाटावर, कारण मोक्ष मिळतं असं तिथे मानले जातं। तिथे खूप लोकांचा विश्वास आहे, श्रद्धा आहे, आणि त्या श्रद्धे तोडण्याचं काम सरकार करते। जिथे खासदार नरेंद्र मोदी आहेत आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत, आणि या डबल इंजिनच्या सरकारमध्ये हिंदू धर्मांचा विश्वासघात होतोय हे दिसतंय पूर्णपणे। तर काय आहे या विरोधाचा मुद्दा, पूर्ण भारतभर का चर्चित आहे, तर काय चालू आहे पूर्ण आपण जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये, तर बघत राहा। मणिकर्णिका घाट पर छोटे बड़े कई मंदिरों को ध्वस्त किया जा रहा है। चारों तरफ देवी देवताओं का मूर्तियां थी। 300 साल के ऊपर हम वहाँ पे बैठ के पूजा पाठ, हमारा पूरा परिवार सब कुछ पर आता था। उसको बिना बताए ध्वस्त कर दिया गया, मेरा सब सामान चला गया। आप उसको तोड़ेंगे, यहाँ स्टैंड बना दिए, सब कुछ बना दिए, इतने लोग यहाँ पर जी खा रहे हैं कई सौ सालों से हैं? आप उनको उजाड़ देंगे तो कहाँ जाएंगे वो? राम मंदिर के लिए स्थान की महत्ता है। काशी में जो सबसे बड़ा तीर्थ है, उस तीर्थ में स्थान की महत्ता नहीं है तो दुर्भाग्य की बात है ना। फिर मुझसे बने हैं ये पंछी, ये बहता पानी, लेके जमी से आसमां तक मेरी ही कहानी। काशी वाराणसी जे हिंदू धर्माच्या लोकांचं आस्थेचं, श्रद्धेचं आणि विश्वासाचं ठिकाण आहे, आणि या काशीमध्ये अनेक मंदिरं आहेत, अनेक घाट आहेत। आम्ही सुद्धा तिथे गेलेलो आहेत। इतकं शांतता वाटते आणि मनाला पूर्णपणे इतकं समाधान वाटतं, तुम्हाला तिथे गेल्यावरच कळेल ते। कारण जेव्हा प्रयागराजमध्ये महाकुंभ होता तेव्हा आम्ही सुद्धा तिथे गेलेलो होतो। प्रयागराजच्या कुंभमेळ्यानंतर आम्ही काशी विश्वनाथच्या मंदिराला पण दर्शन घ्यायला गेलो होतो आणि पूर्ण घाट पण फिरलो। इतकं सुंदर आहे तिथे। आणि जेव्हा पण तुम्हाला स्वतःला वाटेल की मी काहीतरी खूप मोठं केलंय आणि स्वतःवर गर्व वाटेल, तुमचा अहंकार वाढलेला असेल, तेव्हा एकदा नक्की तुम्ही तिथे भेट द्या काशी विश्वनाथला आणि ते घाट पूर्णपणे फिरा। ते तुम्हाला दिसेल की त्या घाटांवर लिहिलेलं आहे, तुम्हाला स्वतःवर जो गर्व आहे ना तो एका मिनिटात संपेल तुमचा। तिथे लिहिलेलं आहे की कृपया यह ज्ञान न दे यह सभी ज्ञानी आहे। किती मोठा मिनिंग आहे ना या ओळींचा, तुम्ही पूर्णपणे अभ्यास करायचं। आता मुद्द्यावर येऊया आपण। तर याच काशीमध्ये खूप फेमस घाट आहे, त्यांच्यामधला एक घाट आहे तो म्हणजे मणिकर्णिका घाट। हा मणिकर्णिका घाटावर दर मिनिटाला चिता येत असतात आणि तिथे चितेचं दहन होत असते। त्या मणिकर्णिका घाटावर चिता विझतच नाही असं म्हटलं जातं। तिथे हजारो रोजच्या चिता दहन केल्या जातात आणि प्रत्येक भारतीयाला वाटतं की आपलंही चितेचं दहन इथे मणिकर्णिका घाटावर व्हावं, कारण तिथे मोक्ष मिळतं असं म्हटलं जातं। कारण बाजूलाच गंगा नदी पण आहे आणि हे हिंदू धर्माचं खूप पवित्र स्थळ म्हणून ओळखलं जातं। आणि या मणिकर्णिका घाटाला पूर्णपणे सरकारने तोडून टाकलेलं आहे। मुझसे बने हैं ये पंछी, ये बहता पानी, लेके जमी से का तर रिनोव्हेशन करते तिथे सरकार। त्या मणिकर्णिका घाटाला पूर्णपणे डिमोलिश का केलं सरकारने, तर तिथे सरकारला ISBT बस अड्डा बनवायचा आहे आणि नवीन रिनोव्हेशन करायचंय। आता काय गरज आहे? इतकं चांगलंपणे तिथे सुव्यवस्थित होतो, तेच तुम्ही पूर्णपणे नीटनेटकं करू शकले असते, तर पूर्ण तोडण्याची काहीच गरज नव्हती। हे एक प्रकारे हिंदू धर्माच्या लोकांचा विश्वासघात आहे असं मला सांगायचंय। कारण इतकं सुव्यवस्थित होतं, आम्ही सुद्धा जाऊन आलेलो आहे। इतकं काही नाही, तिथे फक्त मॅनेजमेंटची गरज होती, इतकं पूर्णपणे नवीन बनवण्याची काही गरज नाही। सगळं भारतातच हे तोडफोड चालू आहे, बुलडोझर ऍक्शन चालू आहे पूर्ण भारतामध्ये। जेव्हा काशी विश्वनाथ पूर्णपणे मंदिरचा कॉरिडॉर बनला तेव्हा पण 300+ शिवलिंगा तोडल्या, नंतर 150+ मंदिरं तोडली। जे आपले शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद त्यांनी पण विरोध केला होता याचा। 150 मंदिर टूट गया, मंदिर बन गया, कॉरिडोर बन गया, कॉरिडोर बन गया, कॉरिडोर बन गया। ये 5 बार आप बोल चुके हैं हमसे, लेकिन 150 मंदिर, वो मंदिर जिनका पुराणों में वर्णन था, वो मंदिर जो 2000 साल पुराने थे, वो मंदिर जो 500 साल पुराने थे, वो मंदिर जो 800 साल पुराने थे, वो सारे के सारे तोड़ करके फेंक दिए गए। उसके बारे में तुम्हारा अभिषेक के मुंह से एक शब्द नहीं निकलता है। वो कहता है कि कॉरिडोर बन गया, मंदिर टूट गए, उसको क्यों नहीं बोलते हो? त्यांनी सांगितलं शंकराचार्यांनी की हे चुकीचं होतंय। तिथे इतके हजारो लोक राहत होते, त्यांची घरं तोडली तुम्ही
आणि मग तुम्ही मंदिर बनवताय. अहो काय गरज आहे? दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये आता इलेक्शन आहे, तर तुम्ही तिथे लोकांना वादा काय करताय की तुम्हाला आम्ही 3 बाबरी मस्जिद बांधून देऊ म्हणे. म्हणजे हे चाललं काय? एकीकडे तुम्ही हिंदू धर्माच्या लोकांचा विश्वास जिंकताय आणि दुसरीकडे मुस्लिम लोकांचा विश्वास जिंकताय. म्हणजे हे फक्त सत्तेचा खेळ चालू आहे, इथे दुसरीकडे काहीच चालू नाही. मला हेही सांगायचंय की इथे शिवजींचा वास आहे काशीमध्ये. शिवजी सर्व बघतायत, सर्व लीला बघतायत, कोण काय करताय तेही बघतायत, काय नोट वोटचा खेळ चालू आहे तेही बघतायत, नंतर काय चंदा धंदा मांडवले तुमचा तेही बघतायत, काय पाखंडींचा खेळ चालू आहे तेही बघतायत शिवजी जेव्हा तिसरा डोळा उघडतील ना, तर सर्वांना भस्म करून ठेवतील. मला हेही सांगायचंय याच्यातून. लक्षात ठेवा, शिवजी कोणाला सोडणार नाही. मग आता आपण फॅक्ट्सवर येऊया. तर या फॅक्ट्स मध्ये बघा, AMASRA ऍक्ट आहे, म्हणजे द एन्शियंट मोन्युमेंट अँड आर्कोलॉजिकल साइट्स अँड रिमेन्स ऍक्ट. या ऍक्ट मध्ये लिहिलेलं आहे की कोणीही या हिस्टोरिकल मोव्हमेंटच्या आजूबाजूच्या 100 मीटर अंतर्गत असलेल्या कोणत्याही मूर्तीला किंवा कोणत्याही मंदिराला घाटाला हात लावू शकत नाही, कोणी काही तोडू शकत नाही किंवा काही नवीन रिनोव्हेशन करू शकत नाही, असं कायद्यामध्ये लिहिलेलं आहे 1958च्या. तरी सुद्धा सरकारने उल्लंघन केलंय. ना कोणती नोटीस दिली ना काही दिलं, अचानकपणे ते पूर्णपणे तोडून टाकलेलं आहे. चाललं काय हे? कोणाची याच्यावरून तुम्ही पूर्णपणे तोडून टाकलं ते? म्हणजे कायद्यात लिहिलेलं आहे तरी कायद्यांचं उल्लंघन होत आहे. आणि तुम्ही तर हिंदू धर्माच्या याच्यावर सत्तेत आलेले आहे आणि त्या हिंदू धर्माचा लोकांच्या तुम्ही विश्वासघात केलेला आहे, हे मला पूर्णपणे सांगायचंय. काहीच गरज नाही त्या बस अड्डा बनवायची. कुठे त्या वाराणसीमध्ये ताज हॉटेल बनताय, कुठे काय बनतंय, फक्त तिथे नीटनेटकी मॅनेजमेंटची गरज आहे. मला याच्यातून हे सांगायचंय. बीजेपीचे कार्यालय बनवण्यासाठी मोठमोठी मंदिरं तोडली जात आहेत, कुठे तुमच्या पार्किंगसाठी मंदिरं तोडली जात आहेत. मोदीजी हनुमानजींना पतंग सारखं उडवतायत. म्हणजे हे हिंदू धर्मांच्या आस्थासोबत खिलवाड करण्याचं काम सरकार करतं. जे अरावली पर्वत शृंखला आहे ती तोडण्याचं काम सरकार करते, ज्यामुळे जे 4 धाम आहेत आपले उत्तराखंडमध्ये ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे चाललं काय? तुम्ही एकीकडे हिंदू धर्माच्या नावावर निवडून यायचं आणि दुसरीकडे हिंदू धर्माला पूर्णपणे खालच्या लेवलला घेऊन चालले. हे खूप हानिकारक असेल, मी सांगून देतो. गंगा नदीच्या नावावर नरेंद्र मोदीजी वाराणसीमध्ये निवडून आले. माँ गंगा ने बुलाया है, गंगा की गोद में समा गया. इसलिए मैं हमेशा भाव रखता हूँ कि माँ गंगा ने मुझे गोद लिया. गंगा नदी पूर्णपणे स्वच्छ करू म्हणे. काय हालत आहे? नमामि गंगे तुम्ही प्रोजेक्ट चालवला, काही नवीन योजना आणल्या. काय आहे गंगा नदीची हालत सध्या? त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. बघा, यावर तुम्हाला काय वाटतं? आणि जे अंधभक्त आहेत किंवा जे खरं हिंदू धर्माला मानणार आहेत, आता मी हिंदू आहे, मलाही वाटतं ना, गर्व से हम हिंदू आहे म्हणतोच ना, पण चाललं काय? यावर पण विचार करा काहीतरी. जे खरं आहे त्याला खरंच म्हणायला शिकत जा. आपल्या धर्माबद्दल अवेअर राहा. धर्म हा जपण्याचा विषय, हा दाखवण्याचा विषय नाही. बघा तुम्हाला यावर काय वाटतं, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जय हिंद, वंदे मातरम.